नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता पार्थही खूप दुखावलेला असतो. नंदिनीने मात्र बॅग भरलेली असते, तर दुसरीकडे मात्र आता पार्थ काव्याच्या गळ्यातील मंगळसूत्र मागून घेतो आणि ते मंगळसूत्र मात्र आता तो तोडून टाकतो. त्यानंतर मात्र आता दोघांचं नाव तो वेगळं करतो. हे मात्र आता घरातल्या कोणालाही सहन होत नाही, परंतु वसुंधरा रम्याला प्रचंड आनंद होत असतो. तर दुसरीकडे मात्र नंदिनी आता ऐकायला तयार नसते. जीवानी दिलेली साडी मात्र ती जाळून टाकते आणि ती मात्र तिच्या बाबांबरोबर तिथून निघून जाते. दुसरीकडे पार्थसुद्धा काव्याला हे घर सोडून जाण्यासाठी भाग पाडतो. तुम्ही इथनं जावं असं त्याची इच्छा असते. आणि इकडे मात्र आता नंदिनी गेल्यावर पार्थसुद्धा रूममध्ये जातो आणि पाणी मात्र बाहेर घेऊन येतो, आपल्या डोक्यावर ओततो आणि सांगतो की आता मी माझ्याच नावाची आंघोळ केलेली आहे. लग्नानंतर प्रेम होईल हा पार्थ मात्र आता इथेच मेलेला आहे. हे बघून मात्र आता पार्थ तिथून निघून जातो, परंतु जीवा आणि काव्य मात्र आता शपथ खाता की पुन्हा ते दोघांचा संसार नक्की नीट करतील. आणि त्यानंतर जीवा आपल्या रूममध्ये निघून जातो आणि काव्यसुद्धा काका काकू मी आता इथं न थांबलेलंच बरं आहे असं म्हणून तीसुद्धा आता आपल्या माहेरी निघून जाताना आपल्याला बघायला मिळत आहे. दुसरीकडे घरी गेल्यावर मात्र नंदिनी आता खूप दुखावलेली असते, परंतु तिचे बाबा आता तिला सावरून घेतात, तिला समजवतात. तेवढ्यात मात्र काव्याही तिथं पोचते. आरुषी तिच्यासोबत असते. काव्याला बघताच तिचे वडील चिडतात, परंतु आरुषी त्यांना शांत करते. इकडे काव्य नंदिनीची समजूत घालण्याचा प्रयत्न करते, परंतु नंदिनी मात्र आता काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. एकही शब्द तिच्याशी बोलत नाही. तर दुसरीकडे घरामध्ये मात्र आता पार्थ आता स्वतःला कोंडून घेतो. तर पार्थने कोंडून घेतल्यावर पिहूला दवाखान्यात घेऊन विक्रम बाहेर गेलेला असतो, म्हणून मानिनी एकटीच बाहेर उभी राहून दरवाजा वाजवत असते. तेवढ्यात तिथे रम्या पोचते. रम्यालाही प्रचंड त्रास होतो पार्थची अवस्था बघून. त्यानंतर तिथे जीवा पोचतो आणि जीवाला मात्र आता ती त्याच्या जवळ जाऊन देत नाही. तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे, जर पार्थला काही झालं तर लक्षात ठेव असं म्हणत आता ती त्याला धमकावते. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र काही केल्याने पार्थ बाहेर येत नाही, परंतु मोठ्या मुश्किलीने रूमच्या बाहेर पार्थ आलेला असतो आणि आता रम्यासोबत तो बाहेर गेलेला असतो. तेव्हा कारमध्ये आता रम्या त्याच्याशी बोलते की मी तुझी अजूनही मैत्रीण आहे ना, मग तू माझ्याबरोबर सगळं काही शेअर करू शकतो. तर दुसरीकडे मात्र आता पार्थने लगेचच निर्णय घेतलेला असतो. तो आता लगेचच इकडे रम्याला विचारतो, तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे ना? हा प्रश्न विचारताच आता रम्या प्रचंड खुश होते आणि ती मात्र त्याला होकार देते. लवकरच मात्र आता घरामध्ये पार्थ पुढे कोणाचंही चालत नाही आणि आता रम्या आणि पार्थच्या लग्नाची तयारी होते. इकडे मात्र साखरपुड्याचा दिवस उजळतो. आता मात्र घरातील सगळेजण खूप दुःखी असतात, परंतु रम्या आणि वसुंधराच्या मनासारखं होतं. इकडे गुरुजींचंही म्हणणे सत्य होत असतं. तर दुसरीकडे काव्यापर्यंत ही बातमी पोचते. काव्या मात्र आता कसाही करून हा साखरपुडा थांबवण्याच्या प्रयत्नात असते, परंतु आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे आता मात्र रम्या आणि पार्थचा साखरपुडा होणार का, की आता काव्या मात्र त्या दोघांचा साखरपुडा थांबवण्यामध्ये यशस्वी होणार. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.